संघाच्या मुख्यालयामध्ये महायुतीच्या आमदार मंत्र्यांचं बौद्धिक, फडणवीस शिंदेंकडून सरसंचालक डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकरांच्या समाधीचं दर्शन. मात्र अजित पवारांसह राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्र्यांची रेशीम बागेत अनुपस्थिती. अजित पवार गट स्वतंत्र पक्ष, भाजपचा भाग नाही. महायुतीच्या नेत्यांनी भाजपप्रमाणेच विचारधारणा ठेवावी असा आमचा दुराग्रह नाही. संघाच्या बौद्धिकात राष्ट्रवादीच्या गैरहजेरीवर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. शिवसेना संघाची विचारसरणी मिळती जुळती, राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळते, जनसेवेचं काम करण्यास बळ मिळतं. रेशीम बागेतून शिंदेंचं भाष्य. देशाच्या राजकारणामध्ये 19 डिसेंबरला मोठी घडामोड घडणार. कदाचित भारताचे पंतप्रधानही बदलतील. पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा. इस्रायली गुप्तहेराच्या स्टिंग ऑपरेशनमुळे अनेक जण अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली. विरोधी पक्षनेता निवडीबाबत सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांचे. विरोधी पक्षनेता करायचा नसल्यास करणार नाही असं सांगा. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर निशाणा. पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान बालिश. ज्यांचं कराडमध्ये अस्तित्व नाही अशा लोकांनी पंतप्रधानांवर बोलावं. हा या वर्षातील बिगेस्ट जोक. मंत्री आशिष शेलारांची टीका. राज्यातील सर्व 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये मतदान घेतलं जाणार अशी माहिती. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीच्या जागावाटपासाठी 2 दिवसांमध्ये पहिली बैठक होणार. भाजपकडून 4 तर शिवसेनेकडून 6 नेते वाटाघाटी करणार. भाजपचे 150 जागा लढण्याचं लक्ष्य तर शिवसेनाही 100 जागांसाठी आग्रही. सूत्रांची माहिती.